राज्य म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, हे आज आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. राज्यशास्त्र म्हणजे राज्याचा अभ्यास करणारे शास्त्र अशी एक व्याख्या केली जाते. आता याच्यामध्ये राज्याचा अभ्यास, तर राज्य म्हणजे काय, सार्वभौम राज्य. भारत हे एक सार्वभौम राज्य आहे. राज्याचे 4 आवश्यक घटक असतात. हे 4 आवश्यक घटक लक्षात घेतले तर राज्यसंस्था म्हणजे काय ते लक्षात येईल. 4 आवश्यक घटकांपैकी पहिला आहे तो निश्चित भूप्रदेश, दुसरा लोकसंख्या, तिसरा शासन व्यवस्था आणि चौथा सार्वभौमत्व. किंवा तिसरा आणि चौथा एकत्र करून तुम्ही म्हणू शकाल की सार्वभौम शासन व्यवस्था. आता पहिल्यापासून बघूया. पहिला म्हणजे निश्चित भूप्रदेश. निश्चित सीमा असल्या पाहिजेत. आता निश्चित सीमा महाराष्ट्राच्या आहेत, गुजरातच्या आहेत, भारताच्या पण आहेत, अमेरिकेच्या पण आहेत, पाकिस्तानच्या पण आहेत. आकारमान निश्चितपणे सांगता येतं. इतके इतके स्क्वेअर किलोमीटर आहे, इतके लाख स्क्वेअर किलोमीटर, इतके कोटी स्क्वेअर किलोमीटर अशा भाषेत आपण बोलतो. तर सीमा निश्चित केलेल्या असतात. त्यामुळे निश्चित भूप्रदेश. राज्यसंस्था ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय संकल्पना आहे असं म्हटलं जातं. म्हणजे राज्यसंस्थेसाठी भूमी असणं अत्यंत गरजेचं आहे. इट इज नोन ॲज अ टेरिटोरियल कन्सेप्ट. तर हा झाला पहिला आवश्यक घटक, निश्चित भूप्रदेश. दुसरा घटक आहे आवश्यक, तो म्हणजे लोकसंख्या. आता लोकसंख्या याच्यामागे आपण निश्चित असा शब्द वापरलेला नाही आहे. लोकसंख्या अधिक असू शकते, कमी असू शकते. म्हणजे भारतासारखा प्रचंड लोकसंख्या असलेला देश असू शकतो किंवा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे अत्यंत विरळ लोकसंख्या असलेले देश पण असू शकतात. रशियामध्ये सुद्धा आकारमान प्रचंड आहे, पण लोकसंख्या खूप मर्यादित आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर चीन जगातला पहिल्या क्रमांकावरचा देश, त्याच्या खालोखाल भारताचा नंबर लागतो आणि त्याच्यानंतर तिसरा नंबर लागतो तो अमेरिकेचा. अमेरिकेची लोकसंख्या आहे केवळ 32 कोटी. पहिल्या क्रमांकावर असलेला चीन 1.5 अब्जाच्या पुढे गेलेला आहे. आपण 2011मधल्या जनगणनेनुसार 1.20 कोटी होतो. आता आणखीन वाढलेलं असणार आहे. तिसऱ्या नंबरवरची अमेरिका केवळ 32 कोटी, म्हणजे आपल्यापेक्षा चौपटीने कमी. त्याच्यानंतर रशियाचा नंबर आणखीन खाली लागतो. मध्ये आणखीन काही देश आहेत. रशियाची लोकसंख्या साधारणपणे 14 कोटी आहे. कॅनडासारखा एवढा मोठा देश, त्याची लोकसंख्या केवळ 3.5 कोटी इतकीच आहे. बराचसा भाग बर्फाळ असल्यामुळे अशी अवस्था आहे. तिसरा महत्त्वाचा भाग किंवा तिसरा आवश्यक घटक राज्यसंस्थेसाठीचा किंवा एखाद्या संस्थेला राज्यसंस्था म्हणण्यासाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे शासन व्यवस्था. शासन व्यवस्था कोणत्याही प्रकारचं शासन, शासनाचे अनेक प्रकार आहेत. लोकशाही शासन, हुकुमशाही शासन, साम्यवादी शासन व्यवस्था, त्याच्यानंतर एकात्म शासन व्यवस्था किंवा संघराज्य शासन व्यवस्था, अनेक प्रकारच्या शासन व्यवस्था आहेत. शासनाचे साधारणपणे 3 विभाग पडतात. त्यांच्या कामांप्रमाणे ते 3 विभाग असतात. कायदे करणारं ते कायदे मंडळ, कायद्याची अंमलबजावणी करणारं ते कार्यकारी मंडळ आणि कायद्याचा अर्थ लावणारं ते न्यायमंडळ. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की शासन व्यवस्था सगळी कायद्याशी संबंधित आहे. शासन चालतं ते कायद्याच्या आधारावर चालतं. चौथी आवश्यक गोष्ट आहे
ते म्हणजे सार्वभौमत्व. शासनाला सार्वभौम सत्ता असली पाहिजे. आता इथे तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत यांच्यामधला फरक लक्षात येईल. महाराष्ट्राला निश्चित भूप्रदेश आहे, महाराष्ट्रात लोकसंख्या आहे साधारणपणे 11 कोटीच्या पेक्षा अधिक. महाराष्ट्राचं वेगळं शासन आहे, ते लोकांनी निवडून दिलेलं आहे निश्चित कालावधीसाठी. दर साधारणपणे 5 वर्षांनी निवडणुका आत्तापर्यंत झालेल्या आहेत. 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत बऱ्यापैकी नियमितपणे निवडणुका झालेल्या तुम्हाला दिसतील. परंतु महाराष्ट्राच्या शासन व्यवस्थेला किंवा महाराष्ट्राच्या शासनाला सार्वभौम सत्ता नाही. महाराष्ट्राचं वेगळं चलन नाही आहे, महाराष्ट्राचं वेगळं असं परराष्ट्र धोरण असत नाही. महाराष्ट्राला चलनासाठी, परराष्ट्र धोरणासाठी, शत्रूपासून संरक्षणासाठी लष्कर या सगळ्या बाबींसाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहावं लागतं, भारत सरकारवर अवलंबून राहावं लागतं. भारत सरकार किंवा भारतीय शासन हे सार्वभौम शासन आहे. तर हा फरक आहे भारत आणि महाराष्ट्र यांच्यामधला. महाराष्ट्र हे भारतातलं एक घटक राज्य आहे. तर राज्यसंस्था म्हणजे काय ते तुमच्या आता लक्षात आलं असेल. राज्यसंस्थेत 4 आवश्यक घटक आहेत: निश्चित भूप्रदेश, लोकसंख्या, शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व. सार्वभौमत्व 2 प्रकारचं असतं. अंतर्गत बाबींमधलं, अंतर्गत बाबतीत अंतिम शब्द सरकारचं असणं त्याला सार्वभौमत्व असं म्हणतो. सार्वभौम शासन एखाद्या व्यक्तीला कॅपिटल पनिशमेंट देऊ शकतं. कॅपिटल पनिशमेंट याचा अर्थ त्याला फासावर लटकवू शकतात जर त्याचा गुन्हा त्याच प्रकारचा असेल आणि तो सिद्ध झाला असेल तर शासन त्याचा जीव घेऊ शकतं कायदेशीररित्या. ही सत्ता किंवा हा अधिकार इतर कोणत्याच संस्थेला नाही आहे. हे झालं अंतर्गत सार्वभौमत्व. बाह्य सार्वभौमत्व, एक्सटर्नल सॉव्हरेनिटी त्याला आपण म्हणतो. परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात भारत सरकार स्वतंत्रपणे आपले निर्णय घेऊ शकतं किंवा कुठल्याही देशाचं सरकार त्यांचं स्वतःचं परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे ठरवू शकतं. आता हे अर्थातच थोडंसं केवळ औपचारिक आहे. प्रत्यक्षात भारताला किंवा कुठल्याही इतर देशाला परराष्ट्र धोरण ठरवताना आंतरराष्ट्रीय राजकारणातले लागीबांधे, त्याच्यातले सत्ता संतुलन या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. अमेरिकेचं म्हणणं काय आहे, रशियाचं म्हणणं काय आहे, आपल्या फायद्याचं काय आहे हे लक्षात घेऊन शेवटी निर्णय घेतले जातात. आपण इराणकडून तेल घेत होतो. इराणनी आपल्याला अनेक वर्ष तेलाचा पुरवठा केलेला आहे. पण अमेरिका आणि इराणचे संबंध बिघडले आणि अमेरिकेने सगळ्या राष्ट्रांना बजावलं की आम्हाला इराणवर आर्थिक निर्बंध घालायचे आहेत, त्यामुळे इराणकडून तेल खरेदी करायचं नाही. भारताने काही काळ घेतला पण नंतर हळूहळू आपण आता इराणकडून तेल घेणं बंद केलं आहे. आपण दुसरे पर्याय शोधले आहेत. याचा अर्थ बाह्य सार्वभौमत्व किंवा एक्सटर्नल सॉव्हरेनिटी ही प्रत्यक्षात तेवढी खऱ्या अर्थाने वापरता येत नाही, त्याच्यावर मर्यादा आहेत. ते केवळ फॉर्मल किंवा औपचारिक आहे असं म्हणता येईल. तर ही झाली राज्यसंस्था. आता दुसरी संकल्पना पाहायची आहे ते म्हणजे राष्ट्र. राष्ट्र ही राज्यापेक्षा भिन्न किंवा वेगळी अशी संकल्पना आहे. राष्ट्र लोकांच्या मनात असतं. राष्ट्र ही भावनिक संकल्पना आहे. राष्ट्रासाठी भूमीची गरज नाही आहे, राष्ट्रासाठी शासनाची गरज नाही किंवा सार्वभौमत्वाची गरज नाही. आपण असं म्हणू शकतो
की 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत हे राष्ट्र अस्तित्वात होतं. कारण राष्ट्र ते लोकांच्या मनामध्ये होतं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल या सगळ्यांनी मिळून एक मोठी राष्ट्रबांधणीची प्रक्रिया सुरू केलेली होती. ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण कायम राहिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची संकल्पना, भारत या राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आली आणि असं म्हटलं जातं की भारत हे राष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. नेशन स्टेट असा इंग्लिश शब्द त्याच्यासाठी आहे. इस्राईलच्या बद्दलही तसंच उदाहरण आपल्याला घेता येईल की इस्राईल हे राष्ट्र केव्हा तरी 19व्या शतकात उदयाला आलं. म्हणजे काही ज्यू जगभरातले स्वित्झर्लंडमध्ये एका ठिकाणी जमले आणि त्यांनी इस्राईलची स्थापना करण्याचं ठरवलं. त्यानंतर इस्राईल प्रत्यक्षात येण्यास 1948 साल उजळावं लागलं. अमेरिकेच्या मदतीने इस्राईलची स्थापना झाली. तर इस्राईल हे राष्ट्रराज्य केव्हा झालं तर ते 1948मध्ये. त्याआधी ते राष्ट्र म्हणून अस्तित्वात होतं. बांगलादेशची निर्मिती याच प्रकारे 1971मध्ये झाली. त्याआधी ते राष्ट्र लोकांच्या मनात अस्तित्वात होतं. प्रत्येक राष्ट्र त्याचं राष्ट्रराज्य होतंच असं नाही. काही संकल्पना प्रत्यक्षात आलेल्या नाही आहेत. खलिस्तान हे राष्ट्र काही लोकांच्या मनामध्ये आहे, पण ते प्रत्यक्षात आलेलं दिसत नाही. किंवा तमिळ ईलम, श्रीलंकेच्या उत्तरेकडच्या भागात राहणाऱ्या तमिळ लोकांना स्वतंत्र तमिळ राष्ट्र स्थापन करायचं होतं. त्याच्यासाठी काही संघटना बांधल्या. सगळ्यात मोठी संघटना होती LTTE, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम. ही पुढे दहशतवादी संघटना झाली. हिंसाचार त्यांनी केला. मग श्रीलंका सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई केली. भारत सरकारने त्यांना मदत केली आणि शेवटी त्याचा समूळ नायनाट करण्यामध्ये श्रीलंका सरकार यशस्वी झालं. तमिळ राष्ट्र आजही काही लोकांच्या मनामध्ये असेल. ते लोक कुठेतरी युरोपमध्ये किंवा आणखीन जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये दडून बसले असतील, पण त्याचं राष्ट्र राज्य झालेलं दिसत नाही. भारताच्या उदाहरणाकडे परत येऊ आपण. तर भारताचं राष्ट्रराज्य 15 ऑगस्ट 1947 नंतर अस्तित्वात आलं, पण तरीही राष्ट्रबांधणीची प्रक्रिया सुरूच राहिली. मग आपली घटना, आपला इतिहास, आपल्या संस्कृती, आपल्या भाषा हे सगळे आपल्याला एकत्र बांधणाऱ्या गोष्टी आहेत. राष्ट्र साधारणपणे धर्म, भाषा, संस्कृती, आर्थिक स्थिती, भौगोलिक स्थिती, इतिहास याच्या आधाराने उभं राहतं. युरोपमध्ये बहुतेक राष्ट्र तुम्हाला दिसतील भाषेच्या आधारावर निर्माण झालेली आहेत. ब्रिटन इंग्रजी भाषा, फ्रान्स फ्रेंच भाषा, इटली इटालियन भाषा, स्पेन स्पॅनिश भाषा, पोर्तुगाल पोर्तुगीज भाषा, असे स्वीडन स्वीडिश भाषा, फिनलंड फिनिश भाषा, असे भाषेच्या आधारावर राष्ट्रांची निर्मिती ही युरोपमध्ये झालेली दिसते. आता पुढच्या भागामध्ये आपण राष्ट्रवाद म्हणजे काय ते पण पाहू. राष्ट्रवाद ही अशीच अलीकडच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये निर्माण झालेली, 16व्या शतकानंतर हळूहळू विकसित झालेली संकल्पना आहे. राष्ट्रवादासंबंधी टोकाची मतं लोकांची आहेत. सावरकरांचं त्यासंबंधीचं मत एका टोकाचं, तर रवींद्रनाथ टागोरांचं त्याच्या संबंधीचं मत दुसऱ्या टोकाचं आहे. रवींद्रनाथ टागोरांचा नॅशनॅलिझम नावाचा एक छोटा निबंध आहे, तो जरूर वाचण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवाद हा संकुचित मानवी भावनांवर आधारित असता कामा नये असं रवींद्रनाथ टागोर आवर्जून सांगतात. राष्ट्रांमध्ये विविधता आहे,
तर ती विविधता अनुभवावी, त्याचा आनंद घ्यावा. पण आपल्यासारखंच दुसऱ्याने असावं किंवा आम्ही दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ, ही चुकीच्या राष्ट्रवादाची भावना आहे, असं रवींद्रनाथ टागोरांचं मत आहे.